गुरुचरित्र वाचायची खूप इच्छा आहे पण वेळ मिळत नाही? काळजी करू नका, आम्ही घेऊन येत आहोत गुरुचरित्राचे डिजिटल सार. त्यासाठी फॉलो करा श्री गुरुदेव दत्त पारायण या चॅनलला. गुरुचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. 15व्या-16व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरित्र, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. श्री गुरुचरित्र पारायण दिवस पहिला. अध्याय 1. मंगलाचरण. ओम श्री गणेशाय नम. श्री सरस्वत्ये नम. श्री गुरुभ्यो नम. श्री कुलदेवतायै नम. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नम. श्री सरस्वती गंगाधर स्वामीं म्हणतात की हे ओंकारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना, तुला माझा नमस्कार असो. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे. श्री गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे. असे म्हणून त्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. नामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरु दर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहानभूक विसरून गाणगापुराकडे निघाला. आता एकतर श्रीगुरूंचे दर्शन तरी घेईन, नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो श्रीगुरूंचे स्मरण करीत जात होता. तो मनात श्रीगुरूंना आळवीत होता. अहो गुरुदेव, लोखंडाला परिस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात. आपले नाम परीस आहे, ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इतके दुःख का बरे भोगावे लक्षते? परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा, हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात, परम दयाळू आहात. सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्याबद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कुणाकडे जाऊ? अशा प्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता. अहो गुरुदेव, कलियुगात श्रीगुरू हेच श्रेष्ठ आहेत. ते कृपासिंधू आहेत, भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षण करते आहेत. ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा. हे दयासागरा, मला भावभक्ती माहीत नाही, माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात, माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते आहात. सर्व देवांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा. दैत्य बळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले. तुम्ही श्री रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहोय गुरुदेव, तुम्हीच माझे आई वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. डोळ्यातील आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले. उनकी आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली. त्याच्या हृदयात श्रीगुरु स्थिर झाले. अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील मंगलाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त होतो. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.